आजचा नाश्ता आणि जेवण सोबतच आहे. चिवडा घेतला आहे, पराठे बनवलेले आहेत आणि शेजवान चटणी यांच्यासाठी पण काढलेलं आहे. दूध तापलेलं आहे, सकाळचा चहा पण झालेला आहे, शेजवानचा डब्बा. आणि काल ना आम्ही चिखलदऱ्यावरून येताना इथे गेलो होतो रघुवीरमध्ये. तर येताना ना हे फिक्की फेणी आणलेली आहे. आता ही कशी दिसते ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे अशी आहे. आता याचं काय बनवू शकतो किंवा ही कोणाकोणाला माहिती आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर काल 2-3 स्वीट पण आणले होते जे की आम्ही संपवलेत. साहेब पण आहे तिथेच. आणि आज परत वातावरण ना चेंज झालं आहे अमरावतीचं. इथे तुम्ही बघू शकता. काल आम्ही चिखलदऱ्याला मस्तपैकी मज्जा केला. धुवारीचा, पावसाचा, डोंगराचा, व्ह्यूचा, सगळ्या गोष्टीचा. आणि आज परत मस्तपैकी तसंच वातावरण झालेलं आहे. आणि अक्षरशः आजसुद्धा ना धुवारी आहे अमरावतीमध्ये. बघा, तुम्हाला दिसत असेल थोडीफार. याच्यात ना दिसतच नाही, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तर. पण धुवारी पण आहे, हवा पण आहे आणि पाऊस पण आहे. वातावरण पण छान झालेलं आहे. डायरेक्ट 2 दिवसानंतर भेटत आहे मंडळी तुम्हाला. आता हे सामान मला यांनी आणून दिलेलं आहे. रेसिपीज शूट करायच्या आहे त्याच्यासाठी. तर ते मला म्हटले की तू 2 गोष्टी मी याच्यात अशा आणलेल्या आहेत ज्या तू नव्हत्या सांगितल्या लिस्टमध्ये. तर ते आता मला बघायच्या आहेत की त्यांनी नेमकं काय आणलेलं आहे. आणि लिस्ट मला माहिती आहे काय काय आहे. तर मी आता एक एक काढते हे आणि बघते की अशा कोणत्या 2 गोष्टी आणल्या त्यांनी ज्या लिस्टमध्ये नव्हत्या. हां, हे तेल आहे. तेल आणलं बहुतेक. त्याच्यानंतर तूप, पोहे. आता मी जेवण केलं आहे मंडळी. बटर आणि हे आहे मिरची, काजू, काहीच नाही आहे मंडळी. नवऱ्याने मला चॉकलेट दिलं. काहीच आणतं नाही आहे मंडळी. बघा, ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ना त्याच आहेत सगळ्या. एकही गोष्ट एक्स्ट्राची नाही आहे. आणि हे बघा मंडळीच्या सोंड्या आहेत. आता जर मी नवऱ्याला सांगितलं ना हे बघा तर ते मानणार नाहीत. हे आता मला साफ करावं लागेल. ठीक आहे, असो. हे असेच असतात सगळ्यांचे नवरे. डोळे बंद करून सामान आणतात. मग जर म्हटलं तर ते बिलकुल ऐकत नाही. आणि मी इथे हे लावलं होतं, टी व्ही बघत होती. तर एवढं कंप्लीट करते आणि मग रेसिपी बनवायची आहे मला. हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. सकाळी मी तुम्हाला भेटली होती, जे की माझ्या नवऱ्याने सामान आणलं ते मी तुम्हाला दाखवलं की काय काय आणलं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं जाताना की 2 अशा गोष्टी आणलेल्या आहेत ज्या तू लिस्टमध्ये दिलेल्या नाही आहे. त्या गोष्टी मी आणलेल्या आहे. आणि मी सगळं सामान चेक केलं, पण त्या 2 गोष्टी कोणत्या होत्या ते त्यांनाच माहिती. त्या मला काही दिसलेल्या नाही आहे. आणि मला खायचं होतं थोडंसं स्वीट खाल्लं. आणि त्याच्यानंतर मी टी व्ही पाहिली. आणि टी व्ही पाहून झाल्यानंतर मी झोपून गेली. व्हिडिओ एडिट केला आणि झोपून गेली. तर मला ना थोडंसं इथे हे तुम्ही बघू शकता, लाल लाल तुम्हाला दिसत असेल. तर हा असा शीन आलेला आहे. कोणाकोणाला येतो ते मला सांगाल तुम्ही. कारण की जेव्हा मला दगदग होते ना खूप जास्त आणि कंटिन्यू माझं वर्क चालू असते, दगदग होते, आतमध्ये थोडीशी कणकणी राहते, पण मी ते मानत नाही. तर तेव्हा मला ना म्हणजे मी मानत नाही तर तेव्हा मग ते मला येते. आणि मग मला समजते की नाही, आतमध्ये खरंच काहीतरी त्रास होत आहे आपल्याला आणि आपण थोडंसं आराम करायला पाहिजे. तर मग तेव्हा मी कंटिन्यू 2-3 दिवस आराम करते. तर म्हणून मग मी आराम केला. बट आता ते कसं आहे, शरीराला सवय पडलेली आहे ना, तर एकदम आरामही मी करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की 2-2 चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आलेली आहे. 2-2 चॅनल मी चालवत आहे. त्याच्यामुळं मला कोणत्याच गोष्टीकडे जास्त दुर्लक्षही करता येत नाही. कारण की 5 वर्षाची मेहनत आहे त्याच्यामुळं. आता आणि ऑलरेडी मी भरपूर सगळी गॅप दिलेली ह्या मोठ्या ज्या चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे याच्यात मी ऑलरेडी खूप मोठी गॅप दिली. मला असं वाटतं मी 1 वर्षाची गॅप दिली ज्याच्यात मी व्हिडिओजच नाही टाकले. बट आता मला तसं करायचं नाही आहे. म्हणून मी कंटिन्यू व्हिडिओ काढते. थोडं ना थोडं काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करते. हे झालेलं आहे. आता आज हे थोडं कमी आहे. उद्या कदाचित होऊ शकते हा ओटसुद्धा सुजू शकतो. पण तरीसुद्धा मी व्हिडिओ काढेल आणि तुमच्यासमोर येईल. आणि आज मी थोडीशी अशीच आहे सकाळपासून.
तर आता मी हे सामान आवरते आणि आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे, कारण आजची तारीख आहे 14 आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने काही ना काही रेसिपी झालीच पाहिजे, नवीन चॅनलसाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. तर एकदम झटकेपट आणि सिंपल असे मी सँडविच बनवणार आहे, जे आपल्याला थोडंसं तिरंग्याचं हे देणार, फील देणार. म्हणून मग म्हटलं तुमच्याही आज शेअर करते. तर चला लागूया कामाला. बट त्या पहिले मला हे सामान उचलावं लागणार आहे, कारण सामान तसंच आहे आणि हा गॅसचा ओटा मला खाली करावा लागेल. तर मंडळी, हां बोला, तुमचं काय म्हणणं आहे? पाणी प्यायसाठी आणि आणि हां, मी मागे विचारलं होतं तुम्हाला की माझ्या बॉडीमध्ये काही फरक दिसतो आहे का, आणि मी आजही तुम्हाला विचारते की तुम्हाला वाटत आहे का की मी थोडी तरी कमी झाली. कारण की ना स्वतःचं स्वतःला नाही समजत, दुसऱ्यांना समजते. बट मला तशा येत आहे, इंस्टाग्रामवर वगैरे कमेंट्स येत आहे की ताईतून बारीक दिसत आहे, ताईतून बारीक दिसत आहे. आणि याच्यातही मला असं वाटत आहे, कारण की हे जेव्हा मी घेतलं होतं ना तेव्हा खूप फिट्ट झालं होतं. बट घालून घालून हे होते, वाढते टी शर्ट असं म्हणतात, म्हणून याच्यावर माझा थोडासा भरोसा नाही आहे. म्हणून तुम्हीच सांगा मला कमेंट करून की मी दिसत आहे का तुम्हाला कमी झालेली, थोडी तरी कमी झालेली दिसत आहे का. कमेंट करा, कमेंट नाही केली तर बघा, कमेंट करावंच लागेल तुम्हाला. आणि ब्राऊन ब्रेड आणि हे ब्राऊन ब्रेड घेणार आहे मी. वेट लॉस जर्नीमध्ये असलं की पूर्णपणे आपण सगळ्या गोष्टी स्किप नाही करू शकत, कारण कधी काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात, काही गोष्टी नसतात. बट आपण प्रयत्न करायचा 80% की आपण थोडंसं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा, बस मी एवढंच म्हणेल. कारण की मलाही माहिती आहे की सगळ्या गोष्टी अवेलेबल राहत नाही. माझं कुकिंगचं चॅनल आहे आणि तुम्हाला सांगते अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ माझे स्किप याच्यासाठी होतात की मला जी रेसिपी बनवायची असते ते सामानच अवेलेबल नसते. आणि मी जेव्हा साहेबाला सांगते की आणा हो तर ते साहेब से सामान आणायला 8 दिवस लावतात. आता 2 दिवस भांडण झालंय म्हणून त्यांनी ते सामान आणून दिलं आणि म्हटले की 2 गोष्टी मी काहीतरी एक्स्ट्रा आणल्या. मला वाटलं आणलं असेल काहीतरी स्वीट वगैरे काहीतरी माझ्यासाठी खायचं, पण ते काहीच नाही आणलं. आता त्यांच्यासमोर मी परत भांडण करणार आहे. असो, हे सामान उचलून घेते. अगदी सोपे असं हे सँडविच आहे. सगळ्यात पहिले सांबार मी इथे घेतलेला आहे, त्यानंतर जाड्या मोठ्या 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे पहिले मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे आणि परत ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता इथे 3 ब्रेड घेतलेले आहे. पहिल्या याच्यावर हिरवी चटणी लावलेली आहे, दुसऱ्या याच्यावर मेयोनीज आणि तिसऱ्या याच्यावर सुद्धा मेयोनीज लावलेला आहे. एका याच्यावर व्हाईट लावलेला आहे आणि एका याच्यावर लावलेला आहे तंदूर मेयोनीज. आणि बस एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि कापून घेतलेलं आहे. खूप छान लागत होतं आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला तसं सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर, फक्त हे थोडंसा सिक्वेन्स चुकलेला आहे बट मस्त झाला होता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सँडविच तयार आहे आणि दिसत जेवढं चांगलं तेवढं चांगलं लागणार आहे अशी अपेक्षा करते मी. खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगते. आता आम्ही खाणार पण आहोत. मी आज काहीतरी स्पेशल बनवलं. मग मला म्हटलं काहीतरी रेसिपी किंवा शूट करायची आहे, तर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. हलवायचं बोलताना आपण हलत चालते, पण ते नाही हलवायचं. चली आता आपल्याला खायचंय, टेस्ट करायचंय. तर मंडळी यशिका टेस्ट करून सांगणार आहे. चल मी व्हिडिओ काढणं सुरू केलेलं आहे परत. चला चेस्ट करू. चेस्ट नाही, टेस्ट कर. असे ही देते ही, ते असं वाटतं की खराब झालं की काय. मलाच बघू द्या. तिखट झालं. हा तिखट, कारण की हिरवी मिरची जी आहे ना ती थोडीशी तिखट निघाली, तरी मी मोठी मिरची टाकली, तुम्ही बघितलंच. मसाला मंडळी हे बघ मस्त. मस्त, काहीतरी वेगळं, हटके, टेस्टी, थोडंसं हेल्दी. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो आणि नंतर भेटू. भटके बटके.